अनुभवा वाचूनी बडबडते. तुकोबरायांचे बोल कसे आहेत? वरवरचे बोल नाहीत महाराज. ते तुकोबरायांना वैयक्तिक जे अनुभव आले जीवनामध्ये, हे अनुभव तुकोबरायांनी जगासमोर मांडले. आले अंग अनुभव आले ते अनुभव तुकोबरांनी जगासमोर कथन केले महाराज. आणि हे अनुभवाचे बोल असल्यामुळं समाजावर त्याचा ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहून 750 वर्ष उलटले महाराज. पण त्या शब्दाला किंमत आहे. प्रत्येक शब्द ज्ञानेश्वरीचा म्हणजे ते ज्ञानोबरांच्या मुखातून आलेले महाराज अमृताशी बोल आहे. अमृताचे बोल म्हणण्यापेक्षा अमृत देखील ज्ञानोबरायांच्या महाराज त्या बोलापुढे फिका आहे. एवढे महत्वाचे बोल आहेत ज्ञानेश्वरीतला. प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर एवढं महत्वाचं आहे. गाथ्यातलं प्रत्येक अक्षर महाराज महत्वाचं आहे. ती तुकोबराची वाणी आहे, त्यांच्या मुखातून आलेले ते शब्द आहेत. म्हणून त्या शब्दाला 10-20 वर्षापर्यंत नाही, अहो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत किंमत आहे महाराज. कोणताही काळ येऊ द्या, ग्रंथांना नमस्कारच करावा लागेल महाराज. तर नवीन पिढी सांगतायत महाराज मंडळी की बाबा तंत्रज्ञानाच्या आहारी गेली, तंत्रज्ञानाच्या आहारी गेली आणि ग्रंथाकडे कुणी पाहिना झालेला आहे. पण ग्रंथ देखील आता ऑनलाईन उपलब्ध झालेत महाराज. ऑनलाईन उपलब्ध आहेत ना ग्रंथ. कोणतेही ग्रंथ टाका, ग्रंथ संपदा म्हणून गाथा ऑनलाईन आहे, ज्ञानेश्वरी आहे. पण ऑनलाईन का होणार त्याची गुढी लागावी तंत्रज्ञानात सेवा असल्यामुळे. म्हणून या गोष्टी महत्वाच्या आहेत महाराज. हे ग्रंथ, त्यांचा उपदेश हे युगानुयुगी पिढ्यानपिढ्या कायमस्वरूपी महत्वाचा असणार आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हा अधिकार तुकोबराला प्राप्त झाला साधनेच्या अंती. आणि तुकोबराय उपदेश करू लागले. उपदेश करू लागले. कुणाला करू लागले ते उपदेश? जे सामान्य जीव आहेत, ज्यांना भक्ती काय माहित नाही, ज्यांना भजन काय हे माहित नाही, अशांना तुकोबराय उपदेश करू लागले. काय उपदेश करतात? सांगतो तुम्हाती भजा रे विठ्ठला.
सांगतो तुम्हाशी, तुम्हाला सांगतो ऐका. भजा रे विठ्ठला, विठ्ठलाला भजा. भजा म्हणजे नेमकं काय करा? भजा म्हणजे भजन करा. विठ्ठलाला भजन म्हणजे भजन करणं आहे महाराज. आणि हे भजन महाराज कशा करता करायचं? कशासाठी भजन करायचं? या प्रवाहातून मुक्त होण्याकरता महाराज. कोणता प्रवाह आहे? जन्म मृत्यूचा प्रवाह आहे. प्रवाह त्याला म्हणतात जो अखंड सुरू असतो महाराज. पाण्याचा प्रवाह, पाणी थांबल्यानंतर त्याला प्रवाह म्हणता येत नाही महाराज. थांबलं की डबकं तयार झालं. पण पाणी अखंड वाहत असेल तर तो प्रवाह आहे. तसं जन्म आणि मृत्यू अखंड प्रक्रिया आहे महाराज. शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. हे अखंड चालू असणारी प्रक्रिया आहे महाराज. जन्म मृत्यू ही बंद नाही. हा दुसऱ्या योनीमध्ये जाईल पण अखंड चालू आहे महाराज. थांबणारी नाही. ज्ञानोबराय म्हणतात उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र आहे म्हणजे जशी घड्याळ फिरते का नाही अखंड चालू आहे. तसं जन्म आणि मरणे ही अखंड अविरत चालणारी प्रक्रिया आहे. आणि हा प्रवाह खंडित जर करायचा असेल तर भजनाशिवाय मार्ग नाही. विठ्ठल विठ्ठल भजन करणं ही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही महाराज. भजन करणं आपण भजनच करीत आलेलो आहे. देखे मनुष्य जात सकळ जे स्वभावता भजनशील. भजन करणं हा स्वभाव आहे माणसाचा. पण या कलियुगाचं वारं असं आहे महाराज. या मृत्यू लोकातलं वारं असं आहे. भजन करणारा हा जीव या वातावरणात आला
की भजन करायचं विसरून गेला महाराज. एवढं जहर वातावरण आहे इथलं महाराज. माणसाला तारुण्य, संपत्ती आणि सत्ता या गोष्टी भजनाचा विसर पडण्याकरता कारणीभूत आहे. तारुण्यामध्ये भजनाचा विसर पडण्याची दाट शक्यता महाराज. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी, भजनाचा विसर पाडण्याकरिता महाराज तारुण्य कारणीभूत आहे. तारुण्यामध्ये महाराज जन्म दिलेल्या आई वडिलाला देखील माणूस जुमानत नाही. बाकीच्यांचा काय विषय आहे. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी, सदा मुसमुशी थोडी जैसा, जुमानीतच नाही महाराज. भजन करायला या म्हणून सांगितलं पोरो, अजिबात नाही महाराज. वरातीत नाचण्याकरता आमंत्रण द्या, किती पोरं येतील, पण भजनासाठी म्हणलं की नाही महाराज. काय येत नाही त्याचं कारण आहे, त्यांचाही दोष नाही महाराज. इथलं वातावरणच असं आहे, भजनाकडे येऊच देत नाही महाराज. आणि या तारुण्यामुळं, चुकीच्या गोष्टी घडल्यामुळं पाप होतं महाराज. आणि ते पाप भजनाकडे येऊ देत नाही. भजन करण्याकरता, देवाची आवड निर्माण होण्याकरता पुण्य लागते. पुण्याशिवाय भजनच घडत नाही महाराज, अजिबात नाही. आणि म्हणून हे जे भजन आहे, हे भजन आपल्या कल्याणाच्या कारणीसाठी आहे महाराज. भजनाशिवाय कल्याणच नाही. ज्याला कल्याण करून घ्यायचंय त्यानं भजन करायचं महाराज. मग भजन करण्यासाठी महाराज कुठेही आम्ही मंदिरावर यावं का दररोज, असं काही नाही. मंदिरावरच यावं असं बंधन घातलेलं नाही महाराज. कोणत्याच ग्रंथानं सांगितलेलं नाही, कोणत्याच साधू संतांनी सांगितलं नाही की मंदिरावरच येऊन भजन करा. असाल ते करा जे ते
करशाल ते करा जेथे तेथे नामाचे चिंतन प्रगट पसारा. कुठेही असा भजन करणाऱ्याला महत्व आहे महाराज. पद्मपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, न देशकाल अवस्था आत्मशुद्धाधिकम अपेक्षते. न देश, विशिष्ट देशातच असलं पाहिजे, विशिष्ट ठिकाणी असलं पाहिजे असं काहीच बंधन नाही. विशिष्ट काल अजिबात नाही महाराज. ज्ञानोबरांनी हरिपटामध्ये सांगितलं, ज्ञानोबरांनी स्पष्ट सांगून टाकलं महाराज, काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाही उदरती. दोन्ही पक्ष म्हणजे कोणता? शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष नाही. आईकडचा पक्ष आणि वडिलांकडचा पक्ष महाराज. मातृपक्ष, पितृपक्ष दोन्हीकडचा उद्धार आहे महाराज. एक नामधारक जन्माला लागतो. भजन सगळ्या घराबाहेरच करावं, चांगलीच गोष्ट आहे, पण एकानं जरी केलं चांगलं होते. कसं आहे, भजन मुलगा करू लागला की आई वडिलांना धन्यता जाते महाराज. लिंक कशी आहे बघा. त्या परमार्थामध्ये काही अशा गोष्टी आहे, करणारा एक आणि त्याचा फायदा दुसऱ्याला महाराज. करणारा एक, फायदा त्याच्याबरोबर दुसऱ्याला. आणि दूषण देखील महाराज असंच आहे. एकानं केलं आणि दुसऱ्याला दूषण लागते महाराज. पाप जर पत्नीला केलं तर पत्नीलाच रागावं का? तसला खेळ इथं नाही महाराज. पत्नीनं पाप केलं तर पतीला घ्यावं लागते. आता पतीने रात्रंदिवस कीर्तन करायला महाराज जरी असलं तर त्याला पाप घ्यावं लागतं बरं का. असं काही नाही. म्हणून लग्न करणं ही गोष्ट सोपी नाही महाराज. स्पष्ट प्रमाण आहेत महाराज. राष्ट्र करी पाप भोगावे राजाने, राजियाचे ते सर्व पुरोहिता. बोले धर्मशास्त्र जाणते सर्वही, परिते कोणाही नकळे वर्म. राष्ट्रानं पाप केलं तर राजाला भोगावं लागते महाराज. देशानं पाप केलं तर नरेंद्र मोदीला भोगावं लागते. किती उलटा खेळ आहे बघा. आणि राजानं केलं तर पुरोहिताला भोगावं लागते म्हणजे अशी साखळी सांगितली महाराज. साखळी एकानं भजन केलं तर दुसऱ्याला फायदा, एकानं पाप केलं त्याचा. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विका, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विका, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विका, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विका.
कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. आपण पुढे चालत चालत आलो इथपर्यंत आलो, पण आपलं श्लोकावर एका चिंतन चालू होतं. न देश काल अवस्था, काळाचं बंधन नाही भजन करण्याकरता, अवस्थेचं बंधन नाही महाराज. विशिष्ट अवस्थेत बसलं पाहिजे भजन करण्याकरता, असं काहीच बंधन सांगितले नाही. भजनाकरता बंधनच सांगितलं नाही महाराज, कुठलंच नाही. कोणीही भजन करू शकते, कोणत्याही अवस्थेत करू शकते. धडते तोंड धुणे परिचिंतने कालकाली, धडते तोंड धुणे परिचिंतने कालकाली, परिचिंतने कालकाली, तोंड धुणे तुकोबराय म्हणतात, काय जाणावे म्यादिने तुझी भक्तीची लक्षणे, धडते तोंड धुणे परिचिंतने काळ सारी. चिंतनात काळ जाणं हे महत्वाचं आहे. तोंड धुलं पाहिजे असं काही नाही. काल सारावा चिंतने, काल सारावा चिंतने, पाहिजे बस. विशेष चाललाय की बंधन नाही कशाच, तोंड धुवण्याचं देखील बंधन. बरोबर पॉइंट नाही महाराजांचं जे म्हणणं आहे ना, ते बरोबर ते ह्याच्यात आलं पाहिजे वळिंब्यामध्ये.
थोडाही पॉइंट इकडे इकडे गेला नाही पाहिजे. हरी बोला. विठ्ठल, विठ्ठल, हो मनोनी गोड सर्व भावे, अंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थ जाड जीवे न लगे धावे संसारा. ते किती गोड आहे, कशा करता गोड आहे? महाराज म्हणे याच्या करताच गोड आहे. म्हणून गोड सर्व भावे, आंघोळ करण्याची गरज नाही. आंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे. पुढचा महत्वाचा शब्द वापरला महाराज. संसाराला देखील भिण्याची गरज अजिबात नाही महाराज. आता भ्यायचं राहिलेच काय, संसाराला देखील भ्यायचं नाही. समोर टाकलं महाराजांनी. भजन करण्यासाठी बंधनच नाही म्हणले. आणि ही भजन म्हणजेच भगवंताची भक्ती आहे, विठोबाला भजन आहे. हे भजन जर नाही केलं तर महाराज म्हणजे नाही तरी गेला जन्म वाया. ज्यानं जन्माला येऊन भजन केलं नाही, बाकी सगळंच केलं, फक्त भजन करायचंच राहून गेलं, जन्म वाया गेला. हरिविन जन्म नरकाची पैजाना. हरिविन जन्म. हो, जन्माला येऊन जर काय झालं नाही, भजन झालं नाही, फूल झालं महाराज सगळं. तुम्हाला सांगतो, काही गोष्टी सार असतात, सार, आणि ते जर करायचं राहून गेलं तर बाकीच्या गोष्टीला किंमत उरत नाही महाराज. हा जन्म, ह्या जन्माचं जे प्रयोजन आहे मनुष्य देहाचं, एका कारणासाठी झालंय महाराज. कोणत्या कारणासाठी? फक्त या देहानं भजन घडावं. देहाची, या मनुष्य देहाची जी निर्मिती भगवंतानं केली आहे, कशा करता केलेली आहे? फक्त भजन करण्याकरता. देवे दिला देह भजना गोमाता, तो या झाला पाटा बालिकेचा. केवळ भजना करता हा नरदेह आपल्याला मिळेल नाही. मग आतापर्यंत आपण भजन किती केलं याचा विचार करायचा म्हणजे आत्मपरीक्षण करायचं. ज्या उद्देशानं देह दिला भगवंतानं आपल्याला, त्याच्यासाठी जर आपण वापरला नाही तर जन्म वाया गेला म्हणले महाराज. बरं, हे कशासाठी चाललंय महाराज? नाशिवंत गोष्टी चालली आहे खटाटोप, रात्रंदिवस जे चालली ना खटाटोप, शाश्वत गोष्टीसाठी खटाटोप नाही माणसाची. कोणी असो महाराज, जे टिकणार आहे त्याच्यासाठी खटाटोप करणारा विरळा आहे, विरळा एखादा महाराज. आपली जे खटाटोप चालली का ना रात्रंदिवस महाराज बेजार व्हायची, बस त्याच्यात काहीच शेवटी महाराज नीलच निघणार आहेत. आपण फायदाही नाही, नित्य नेम ते प्राणी दुर्लभ, अशी अवस्था आपली होणार आहे. म्हणून जे करायचे आपल्याला साध्य या जन्मात येऊन, ते साध्य करायचं, ते म्हणजेच भजन साध्य करायचे. आणि महाराज म्हणले हे भजन जर नाही घडलं तर नाही तरी गेला जन्म वाया. आणि बाकीच्या गोष्टी जर रममान झालास भजन सोडून तर देवातून तुझ्यात अंतर पडेल म्हणले. करिता भरोवरी दुरावशी दुरी, 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 करिता भरोवरी दुरावशी दुरी.
जर रममान झालास की बरोबरी करण्यामध्ये जर रममान झालास तर देवातून तुझ्यात अंतर पडत. करिता बरोबरी दुरावशी दुरी, आणि देवापासून दूर झालास म्हणजे भवाची पुरी वहावशी. जे जे देवापासून दूर झाले महाराज हे कसल्या पुरात वाहून गेले? भवाचा पूर महाराज. हा भव जो शब्द आहे अभंगात ओवीत आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. भव शब्द, भव सिंधू, भव सागर, भव नदी. हा भव प्रकार नेमका काय? भवाचा पूर म्हणजे नेमका कसला पूर आहे? हा नेमका हा संसाराचा पूर आहे महाराज. कशाचा पूर आहे? संसाराला महाराजांनी भव शब्द वापरलाय. संसाराला महाराजांनी भवाचा सागर म्हटलेला आहे. आणि या पुरामध्ये वाहून नशील तू काय करत बसला असेल? ही जो उठा ठेव करत बसला असता. संसार सिंधू हा दुस्तर, संसार सिंधू हा संसार सिंधू कसा आहे? संसार सिंधू हा दुस्तर, नुलंघवे उल्लंघिता पार, बहुत वहाविले दूर, नदगेची तीर पैलथडी. संसार सिंधू हा दुस्तर आहे. स्वतःच्या बळावर आपण संसार सिंधू पार करू शकत नाही. सागर आहे तो. कसलाही पटाईत पोहणार झाला तर सागरामध्ये महाराज किती किलोमीटर जाऊ शकलो पोहत? चांगला पटाईत पोहणार समुद्रामध्ये जर त्याला सांगितलं जा पोहत, किती किलोमीटर पर्यंत जाईल? 1 किलोमीटर जाईल चांगला जास्त पोहणार. जास्त समजा लईच असल्या गेला स्टॅमिनावर
1 किलोमीटर जाईल, त्याच्यापेक्षा आणखी असला तर 2 किलोमीटर जाईल, 3 किलोमीटर, पण समुद्र पार होऊ शकणार नाही महाराज. स्वतःच्या बळावर तसं संसार सिंधू आपण पार करू शकणार नाही. हा कसा आहे, दुस्तर आहे. महाराज म्हणले बहुत वहाविने दूर, याच्यात वाहून गेले म्हणले बरेच जण, सापडले येथे एक नवलाव, जो जो किजे तरणो पाऊ, तो अपाहू होईते ऐका. यातून तरुण जाण्याकरता जे जे उपाय केले जातील मनोमार्गी ते काय होणार आहेत महाराज, गेल्याची मुख लागे. यशस्वी होणार जाणार आहेत महाराज. म्हणून स्वतःच्या बळावर संसार सागर तरण्याचा प्रयत्न करायचा नाही, काळजीच करायची नाही महाराज, चिंताच करू नका. मग काय करायचं, सगळा भार महाराज भगवंतावर घालायचा, कसली चिंता करायची नाही. महाराजांनी सांगितलं भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवूया. पांडुरंग परमात्मा पहिला तीरावर आहे आणि आपल्या कमरेवरती कटेवरती कर ठेवून आहे. त्याचे पायी घाला मिठी, मोलने हे जग जेठी, भावाईकासाठी कांदावाही आपुल्या. चिंता करायची गरज नाही. तो भगवान परमात्मा महाराज तारण्याकरताच आहे, त्याचं कामच आहे की आपल्याला तारणे. बस याच्याकरता एकच करायचं, त्या भगवंतानं आपल्याला तारावं म्हणून फक्त भजन करायचं. विठ्ठल 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 आणि या भवसागरातून तरुण जाण्याकरता महाराज संतांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुकरण करायचं. भगवंतात आणि आपल्यामध्ये डायरेक्ट कनेक्शन महाराज काही वेळा होत नाही, लक्षात घ्या. डायरेक्ट कनेक्शन व्हायला वेळ लागतो तेव्हा त्याला आपल्यात. पण संतांच्या थ्रू जर आपण भगवंताकडे गेलो तर वेळ लागत नाही, लवकर काम होते महाराज. वशिका असल्यास काय होते, ज्याचा वशिला लवकर काम होते, बेजारी होत नाही माणसाशी. मग वशिला जर संतांचा घेतला, संतांच्या वशिल्यानं जर आपण गेलो तर निश्चितपणे महाराज कमी वेळात आपलं काम होणार आहे, कमीत कमी वेळामध्ये. आणि म्हणून त्या संतांना जी कोणती गोष्ट आवडत असेल ते भजन आवडते महाराज, बस दुसरं काहीच आवडत नाही. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ. काहीच आवडत नाही दुसरं महाराज, फक्त भजन. खाईला काय पक्वान नसते म्हणले महाराज, कन्या भाकरेचे खाणे गाठी राम नाम नानी. खाईला काय पक्वान नाही, पण त्यांच्या पत्रामध्ये राम नाम आहे महाराज, म्हणून भक्ती नाही. आणि ज्याला भगवंताच्या नामस्मरणाची भजनाची आवड आहे, बरोबर त्या व्यक्तीला महाराज जवळ करतात ते लोक आणि भगवंताच्या महाराज चरणावर घालतात. तिथं चरणावर घातल्यानंतर मग या पुरात वाहून जाण्याची भीती नाही. तिथं चरणावर घातल्यास मग भजन बंद करायचं नाही महाराज. एकदा देवाजवळ गेलं म्हणजे भजन बंद करायचं का नाही. जे मुक्त पुरुष आहेत हे भजन बंद करीत नाहीत महाराज, अखंड यांचं भजन चालू असतं. तरुण गेलेले असतात तरी देखील भजन सोडित देव तीर्थ भजन न सांडिती, असे एक प्रमाण आहे बघा. जरी झाली पावनावस्था
आ पावन अवस्था जरी झाली, तीर्थक्षेत्र देवता सोडित नाहीत महाराज. माणसं हे करीतच राहतात महाराज. याच्याकरता आणखी एक प्रमाण, जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले, आत्मनिष्ठ ज्ञानी जरी झाले जीवनमुक्त, तरी देव तीर्थ भजन न सांडिती. जीवनमुक्त आहे, आत्मनिष्ठ आहे, देव तीर्थ भजन सांडित नाहीत. याच्याकरता ज्ञानोबरांचं उदाहरण सर्वश्रेष्ठ आहे महाराज. ज्ञानोबरांना वारी करण्याची काही आवश्यकता नाही. खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरला येण्याची ज्ञानोबरांना काय गरज आहे? गरज नाही. सवय लागली महाराज. ती सोडित नाहीत वारीची परंपरा महाराज. या वर्षी गेल्या वर्षी जे लौकिक दृष्टीने दाखवलं की वारीची परंपरा खंडित झाली, अजिबात नाही. वारीची परंपरा ही लौकिक दृष्टीने खंडित झाली महाराज. जे काही अनादी वारकरी, हे वारकरी असल्या लॉकडाऊनला घाबरत नाहीत महाराज. कोणते वारकरी? भगवान शंकरांसारखे वारकरी महाराज लॉकडाऊनला घाबरतील का? हे आजकालचे वारकरी आहेत का महाराज? जुनाट वारकरी आहेत, आताची वारकरी नाही. ही लौकिक दृष्टीने असं लक्षात घ्या. पण भगवान शंकरांनी वारी यावर्षी केली, गेल्या वर्षी केली. लॉकडाऊन मध्ये यांच्या वाऱ्यात चालू होत्या महाराज. हे दिसत नाही सर्वांच्या दृष्टीला. ती दिव्य दृष्टी ज्याच्याकडे आहे त्यालाच हे सगळं दिसतं. विठ्ठला हो, सोडित नाही ते भजन, अखंड भजन करतात. म्हणून या साधू संतांनी आपल्याला भगवंताच्या पायावर जरी घातलं तर तिथं देखील महाराज भजनच करायचं. तिथं थांबायचं अजिबात नाही. ठोकार कुमार अशी जी महात्मे पुढच्या समाजाला दिशा देण्याकरता ते सर्व करत असतात महाराज. ज्ञानोबरांची खांद्यावर पताका आहे, वय आहे तारुण्याचं, आणि ज्ञानोबराय म्हणतात माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेन गुढी, पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले, रंगले पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबराय मार्ग दाखवत आहेत महाराज. समाजाचा असा स्वभाव आहे. थोडा आवाज करा. समाजाचा स्वभाव आहे की वडीलधारी मंडळी जे करतात त्यांच्या मार्गाने आपण जाणं. याकरता एक बोली आहे, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकल. वडीलधारी मंडळी जे करतात
सामान्य माणसं त्यांच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ज्ञानोबरांनी महाराज येणाऱ्या पुढच्या पिढीला वारीचा मार्ग कळावा म्हणून खांद्यावर पताका घेतली महाराज. वय काय ज्ञानोबरांचे? 16 वर्ष. 16व्या वर्षी खांद्यावर पताका घेऊन ज्ञानोबराय आळंदी ते पंढरपूर वारी करू लागले. ज्यानं वयाच्या 16व्या वर्षी खांद्यावर पताका घेतली किंवा त्याच्या अगोदर ह्याच्यापेक्षा एक कमी वय आहे, तो मुलगा कधी बिघडू शकत नाही. लक्षात ठेवा. संस्कार करण्याचं जे वय आहे ते 16च्या अगोदरचं वय आहे. 16 वर्ष म्हणजे 10वीचा विद्यार्थी. 10वीच्या नंतरचा विद्यार्थी ऐकत नाही. संस्कार करण्याचं वय 10वीच्या मधलं वय महाराज. लहान वयापासून जेवढे आपण संस्कार करू तेवढे दीर्घकाळ टिकतात. आयुष्यभराची शिदोरी लहान वयामध्ये बालपणामध्ये त्या बाळाला मिळत असते. लहान त्याला वाचता येऊ लागलं म्हणजे ज्या वडिलांनी आपल्या मुलाकडे ज्ञानेश्वरी दिली, अ आ इ सुरू झालं, पहिलं त्यानं वाचता येऊ लागलं की ज्ञानेश्वरीच वाचावी, दुसरा ग्रंथच वाचू नये. मला जे आई वडील असं करतील त्यांची मुलं कधीच बिघडणार नाही, कधीच. लक्षात ठेवा. सध्याचा काळ फार भयानक काळ आहे मला, आणि इथून पुढे जसं जसं प्रत्येक वर्ष येईल ना फार भयानक असणार आहे. फार आणखी 50 वर्षानंतर काय असेल या भारतामध्ये, या विश्वामध्ये, याची कल्पना आणखी आपण कुणीच करू शकणार नाही. इतकी भयानक परिस्थिती असणार आहे. याकरता आपल्या हातातल्या गोष्टी आपण ज्यांना जन्माला घातलं एवढ्या पुरतं मर्यादित आपलं कर्तव्य नाही. जी मुलं जन्माला घातली यांच्यावरती संस्कार जर करता आले नाहीत तर नाही. फळते निर्फळ हरिवीण. निर्फळ आहे जो मुलगा, जी मुलगी, दोन्हीला बोलतो बरं का, देव देश आणि धर्माच्या कामी येत नाही, अशा बाळाला ज्या आई वडिलांनी जन्म दिला काहीच उपयोग झाला नाही म्हणायचं महाराज. उलट समाजासाठी त्रास देणारे जे मुलं जन्माला आले, एक तर आई वडिलांना त्रास, गावाला त्रास, तालुक्याला त्रास, समाजाला त्रास महाराज. लोक त्या मुलाला दोष देत नाहीत, कुणाचं कार्ट आहे म्हणतात. पहिला शब्द कुणाचं कार्ट आहे. किनगावात येऊन धिंगाणा करू लागला, तो कोणत्या गावचा आहे? देवकरचा आहे. विशेष संपला महाराज. एक जर की असा संस्कारहीन जर असेल, त्याच्यामुळं आई वडिलांचं नाव, ज्या गावात जन्माला आला त्या गावाचं नाव, ज्या भागात जन्माला आला त्या भागाचं नाव येतं, ज्या जिल्ह्यात जन्माला आला जिल्ह्याचं नाव, ज्या राज्यात जन्माला त्या राज्याचं नाव. जसा जसा वरवर जाईल, बाहेरच्या राज्यात जाईल, बाहेरच्या देशात जाईल. कोणत्या देशात? काय आदर्श मानावं महाराज. मोदीजी ज्यावेळेस बाहेरच्या देशांनी जात होते त्यावेळेस लोक महाराज असं त्यांचा उत्साह, भारतात हा सुपुत्र आमच्या डोळ्याने आम्हाला पाहायचा आहे, कसा आहे नेमका, अशी अपेक्षा असायची महाराज. ना आता देखील आहे ती, लक्षात घ्या. आता मी का भाजपचा प्रचार करणार? देशाचे पंतप्रधान आहे आणि त्यांचं जे कार्य आहे प्रत्येक केवळ आणि केवळ आपल्या राष्ट्रासाठी आहे. लक्षात ठेवा. आपल्या देशाचं कल्याण कसं होईल, येणाऱ्या पिढ्या पुढच्या त्यांना फायदा कसा होईल याची पायाभरणी आपल्या देशाच्या पंतप्रधानांकडून सुरू आहे महाराज. माझ्या या देशातल्या येणाऱ्या पिढीला कुठल्याही प्रकारचा त्रास
परदेशीय वाशांपासून झाला नाही पाहिजे, याची पुरेपूर काळजी पंतप्रधान घेत आहेत. संस्काराचा विषय आहे. मातोश्रींनी त्यांचे जे संस्कार केले त्याचा फायदा एकट्या गुजरातला झाला नाही, संपूर्ण भारत देशाला नाही, संपूर्ण जगाला त्याचा फायदा झाला. महाराज विठ्ठल थोडं विषयांतर होईल पण महत्वाचा विषय आहे. पुत्र ऐसा व्हावा गुंडा. तिकडून बोललं थोडं हे वाटलं. इथं असतं का मग तुम्ही जमलं असतं पण पुत्र असा असावा ज्याचा तेही लोकी छेंडा. अशी पुत्र महाराज जन्माला घालायचे, त्यांच्यावर संस्कार करायचे, ही आपल्या हातातली गोष्ट आहे. अशी मुलं जन्माला यावे म्हणून आपल्या महाराज काळ व्यतीत करायचा त्याच्यासाठी, बाकी काहीच करायचं नाही. लक्षात ठेवा, इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला आपली मुलं बाळ हीच आपली संपत्ती आहे. झालंय असं, आई वडील मुलांसाठी कमविण्यामध्ये एवढे मग्न झाले की मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही. मुली फोन करतात पुण्यावरून, पप्पा मला 5,000 रुपये पाहिजे. पप्पाला वाटतं आपल्या मुलीला काही अडचण येऊ नये, आपल्यापासून दूर आहे. पप्पा 2,000 रुपये एक्स्ट्रा टाकतात महाराज, 5च्या ऐवजी 7,000. झाली का जबाबदारी, संपली का महाराज? मुलगा फोन करतो औरंगाबादहून, पप्पा मला 10,000 रुपयाचं काम पडलेलं आहे. पप्पा म्हणतात, बाबा आपला मुलगा बाहेर आहे, अंतरावर आहे, तर अडचण येऊ नये म्हणून पप्पा महाराज 2-3 हजार आगावर टाकतात. संपलं का? केवळ पैसे दिले म्हणजे जबाबदारी संपत नाही. लक्षात ठेवा, किती जरी दूषित वातावरणामध्ये आपला मुलगा गेला तर तिथं बिघडला नाही पाहिजे. असे संस्कार, अशी पायाभरणी बाल वयातच करा, मग खरं जीवनाचं सार्थक झालं म्हणायचं. आणि आपण भगवंताची आवडते हो याकरता फक्त भजन करायचं महाराज, ते आवडीनं भजन करायचं. देवाला भजन आवडतो, देवाला भजनाशिवाय दुसरं काही आवडत बस. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. बाकी काही आवडत नाही त्याला, फक्त भजन आवडतं महाराज. तुळशी माळ गळा, गोपी चंदन तिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. बस बाकी देवाला काही आवडत नाही, भजन. आणि या भगवंताची भक्ती करण्याकरता महाराज म्हणतात काही लागत नाही, त्याला पैसे द्यावे लागत नाही.
तुकोबरा म्हणतात काही लागत नाही देवासाठी, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबरा म्हणतात माझ्यावर जर विश्वास वाटत नसेल तुम्हाला तर विठोबाची आन वाहून सांगतो, देवासाठी काहीच लागत नाही बाकी. बस वासुदेवामध्ये प्रमाण आहे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले क्वचित तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात. देवासाठी काय लागतंय? फक्त भाव लागतो महाराज. काही न लगे एक भावची कारण. काही दुसरी गोष्ट पैसा बात नाही. पैशानं जर देव मिळाला असता महाराज, अंबानी सारख्याने देव घरात बांधून बसून टाकला असता महाराज. उठायचंच नाही. काय पैसा घ्यायचा आहे तेवढा घ्यायचा, घरातून हालायचं. महाराज म्हणजे पैशानं देव मिळतच नाही. द्यावे न लगे फारसे वित्त. वित्त म्हणजे पैसा. मग काय लागतंय महाराज? झाले एक चित्त तरी बहुत. एक चित्त जर झालं हेच म्हणजे फार गोष्ट बहुत. आणखी काही करायची गरज नाही. देवाला तेवढंच पाहिजे. देव भावाचा भुकेला आहे महाराज. बाकी काहीच बघत नाही भक्ताचं. त्याच्या अंतःकरणातला फक्त भाव भक्त म्हणतात. काही थोडा बहुत लाग पाठ, सदा हरे भाव करा.
काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्ती भाव धरा बळकट. काय धरा? भक्ती भाव धरा. कसा धरा? बळकट म्हणते. अनेक संकट आली, भावात आपल्या निष्ठेत महाराज कसूर होऊ देऊ नका. भावा बाळा कसं आहे, प्रमाण झाले पाहिजेत नाही असं नाही. प्रमाण होईना गेलं सारखं सांगतच राहिलं तर त्यांना रंग देवते. प्रमाण झाले पाहिजेत, पण आती जर प्रमाण झाले तर महाराज खालच्या श्रोते मंडळीचे चेहरे सांगतात काय चाललंय बाबा याचं, महाराजाला काय बोलू द्यायचे, चेहऱ्यावरूनच कळते. पुरती तेवढी प्रमाण झाले पाहिजे. भाव बळी आकडी ये रविनाकडी आणि करतळी आवडे तैसा हरी. ज्ञानोबारांनी सांगितलं देवासाठी फक्त भाव लागतो आणि भावानच देव आकळला जातो, बाकी कशानंच आकळत अजिबात नाही महाराज. फक्त भाव पाहिजे आणि तो ढळला नाही पाहिजे. साध्या साध्या गोष्टीसाठी माणसाचा भाव ढळतो. एक नवीन वारकरी झाला महाराज आमच्या सोबत पंढरपूरला येऊ लागला. काय झालं की महाराज त्याच्या म्हशीला म्हैस वारली. म्हशीला काय झालं की आणि काय झालं असं म्हशीला आता आणि माणसं मारले तर म्हशीचं काय, जीवच आहे की शेवटी. म्हैस वारली, 4-5 वाऱ्या केल्या असते. त्यानं सरळ सांगून टाकलं महाराज वारी करण्याच्या अगोदर सगळं चांगलं होतं, वारीला लागल्यापासून जे म्हणलं वाटोळ व्हायला चालू झालं, पुढच्या वारीला भाव ढळला महाराज त्या ठिकाणी. कोणत्या गोष्टीहून? म्हैस मेली. किती साधी गोष्ट आहे. साध्या साध्या गोष्टीसाठी आपला भाव ढळतो महाराज. तुकोबराईच्या जीवनामध्ये एवढे भयंकर संकट आले पण तीळ मात्र महाराज देवावरचा भाव ढळू दिला नाही. खऱ्या भक्ताचं लक्षण आहे महाराज काय, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वल्म निर्धार हे वल्म आणि सावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वल्म
एकनिष्ठता असली पाहिजे, भाव ढळला नाही पाहिजे. महाराज किती संकट आले, स्वतःची पत्नी वारली महाराज, मुलगा वारला, महाराजांनी वारी सोडली नाही. बालुदास महाराज तर म्हणतात, हे भगवंता, जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहिगा विठोबा. हे भगवंता, अनंत संकट येऊ दे, माझ्या आबाळ कोसळू दे, तुझी वाट पाहिल्याशिवाय मी राहणार नाही. याला एकनिष्ठता म्हणतात महाराज, याला एकविध भाव म्हणतात. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची गोडी घेत असतो. काय पाहतो? पाहे जोडी भावाची, भाव पाहतो. बस कोणी असो, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. जे दीन आहेत, दुबळे आहेत, त्यांनी कसल्याच प्रकारची खंत करायची नाही महाराज. फक्त देवाविषयी एकनिष्ठ भाव ठेवायचा आणि देव आपलासा करून घ्यायचा महाराज. प्रथम भाव शुद्ध धर, अंगी वैराग्याचा भर, भक्ती पाहिजे शिरजोर, याहुनी योग कोणता महाराज.